नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। ओके, सो बरेच दिवस झाले ना, तुम्ही पण आपल्या रेसिपी सगळ्या मिस करत असाल की अरे मंदार रेसिपी नाही दाखवत, कारण आपल्या ज्या रेसिपीज असतात त्या बरेचसे लोक ट्राय करतात आणि आपण ज्या रेसिपीज दाखवतो मोस्टली आपण युनिक रेसिपीज दाखवतो जेणेकरून खायला एकदम टेस्टी वाटल्या पाहिजे। तर अशा असतात आणि ज्या मोस्ट ऑफ रेसिपीज आपल्या ज्या असतात त्या तिखट असतात, जेणेकरून मला त्या आवडतात। मागे तर आपण खूप अशा रेसिपीज केलेल्या आहेत। स्वीट्स मध्ये पण तू एक केलेलंस बघ, ते कस्टर्ड केलं होतं मिक्स फ्रूटचं, ते पण चुम्मा होता एकदम। मध्ये आपण रत्नागिरीला गेलो होतो तेव्हा पण आपले रेसिपीज नव्हत्या, बरेच दिवस झाले आणि आता सगळं चालू आहे। मम्मीचं असू किंवा माझं ब्लडला जाणं वगैरे, त्या दरम्यान पूर्ण रेसिपी वगैरे जरा पण नाही। मध्ये आपण एक चिकनची रेसिपी केली होती, सो ती एक भन्नाट रेसिपी झाली होती, म्हणजे ते आपलं घरगुतीच होतं। म्हणजे मला चिकन पाहिजे होतं, त्यातल्या ताईने तुम्हाला दाखवलं। बट आज मी आणि ताई तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलोय, जी जास्त नाही, एक 5 मिनिटात होणारी आहे। बट ती तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनला, शाळेच्या टिफिन मध्ये पण तुम्ही देऊ शकता। अदरवाईज तुम्ही ब्रेकफास्ट साठी पण खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता। तर ती रेसिपी ताई तुम्हाला दाखवेलच, सांगेलच थोड्या वेळामध्ये। सगळं साहित्य मोस्टली झालेलं आहे, सेटअप मारलेला अख्खा नेहमीप्रमाणे अख्ख्या किचन वरती। आपण ताईकडे कॅमेरा नेऊया, लेट्स सो खूप दिवसानंतर किचन मध्ये येऊन खूप भारी वाटते आणि रेसिपी म्हणजे मला तर खूप आवडतो विषय आणि तुमच्यासाठी स्पेशली बनवायला मला खूप जास्त आवडतो। भाऊसाठी तुम्ही सगळे खूप आवडीने बघता आणि करून सुद्धा बघता, त्याच्यामुळे ते खूप भारी वाटतं। आणि खूप मला वाटते कधी बनवली आपण लास्ट चिकनची बनवली का, लास्ट चिकनची बनवली, त्याच्यानंतर आता। सो येस, आज पण आपण एक मस्त रेसिपी घेऊन आलो आहोत, युनिक आहे एकदम आणि स्वयंपाकातली नाही आपण बोलू शकत, हे स्नॅक्स टाइप्स आपण बोलू शकतो। सो आज आपण बनवणार आहोत चीज कॉर्न बॉल्स। तर त्याच्यामध्ये चीज असणार आहे भाऊ, ते पण मोझरेला चीज, खतरनाक। फर्स्ट टाइम भाई, फर्स्ट टाइम ऍक्च्युअली मोझरेला चीज पण आपण फर्स्ट टाइम युज करणार, तेच पहिल्यांदा। मी मोझरेला चीज बघितलं पण नव्हतं। मी दुकानवाला म्हटलं की भाई मोझरेला चीज और चीज में क्या ही फरक रहता है, कारण दोघांचं नाव चीज आहे, त्याचं फक्त मोझरेला आहे। हा, पण मला तेच क्लिअर करून घ्यायचं होतं। तर नंतर मग ते पॅकेट दाखवलं, ते असे तुकडे असतात, जसं तू बोललीस। तू पीसेस बोललेलीस तर मला वाटलं की पनीर सारखे पीसेस वगैरे असतील की काय, किंवा ते स्लाइस असतात बघ त्या अशा, तसं मला वाटलं, पण तो साधा चीज येतो। सगळ्यात आधी मोठं पातेलं घेतलेलं आहे। आता आपल्याला काय काय लागणार आहे मी तुम्हाला सांगते। बटाटे उकळून त्याच्यानंतर ते चिरणीवर असे खिचडीने किसून घेतलेले आहेत। 5 ते 6 बटाटे आहेत, नॉर्मली आपले जेवढे शिजायला हवे तेवढे आपण शिजून घ्यायचे। त्याच्यानंतर इकडे घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरून, त्याच्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, आता ही मक्याचे दाणे आणि लसणीच्या पाकळ्या, तर त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। लसणी किती? मका जवळजवळ मी एक आपला अख्खा मका असतो त्यातला अर्धा मका घेतलेला आहे आणि लसूण पाकळ्या 4 ते 5 घेतलेल्या आहे। त्याच्यानंतर मग इकडे घेतलेली आहे शिमला मिरची, म्हणजे अख्खी शिमला मिरची होती एवढी, तर त्यातला हा फक्त भाग मी ठेवलेला आहे, बाकी सगळी पाऊण शिमला मिरची मी ते बारीक पीस करून घेतलेले आहेत, म्हणजे बारीक तुकडे करून घेतले। त्याच्यानंतर इकडे आपल्याला ब्रेड क्रम्स लागणार आहेत। ब्रेड क्रम्स डायरेक्ट आपल्याला मार्केटमध्ये पण विकत मिळतात, पण त्याच्या इकडे पैसे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा आपण घरातच ब्रेडचं पॅकेट आणायचं आणि जवळजवळ 3 ते 4 ब्रेड इनफ आहेत, म्हणजे जवळजवळ 3.5 ब्रेडचं हे क्रम्स केलेलं आहे मी, म्हणजे ब्राऊन ब्रेडचं। व्हाईट ब्रेड पण आपण घेऊ शकतो, मी ब्राऊन ब्रेडचं घेतलं। त्याच्यानंतर पेरी पेरी आपल्याला लागणार आहे इकडे स्प्रिंकल साठी, तर पेरी पेरी पावडर येते, 10 रुपयाचं पॅकेट आहे फक्त, सो हे मिळून जाईल। पेरी पेरी हे इम्पॉर्टंट आहे टेस्ट साठी। त्याच्यानंतर काळी मिरी पावडर घेतलेली आहे, घरातली काळी मिरी आपण मिक्सरला लावून ग्राइंड केली तरी पण चालेल, किंवा मग ही घेतली पावडर तरी चालेल। त्याच्यानंतर तेल पण लागणार आहे आपल्याला इकडे कढई, तर हे दुपारीच युज केलं होतं, त्याच्यामुळे आता मी रियूज करू शकतो आपण सेम तेल। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर, त्याच्यानंतर मैद्याचं पीठ, त्याच्यानंतर मीठ आणि आपलं लाल तिखट आणि पाण्यामध्ये हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला बॉल्स आपल्याला डीप करण्यासाठी याच्यामध्ये। सो हे पण रेडी करून ठेवलंय। आता आपल्याला एकदम इझी आहे, फक्त इझी आहे आणि टेस्टी असणार आहे, त्याच्यामुळे चला सुरुवात करूया। मेन तो स्वाद मोझरेला चीज काय भाई। आता थोडंसं मोठंच भांडं घेतलंय, म्हणजे कसं मिक्स करायला आपल्याला बरं पडेल। तर इकडे बटाटे असे घेतलेले आहेत, आपल्याला हे त्याचे तुकडे वगैरे नाही करून घ्यायचे, तर आपल्याला खिसणीमधून खिसूनच काढायचे। आता याच्यात काय मिक्स करणार आहे? ह्याचा सुगंध आहे ना भाई, जबरदस्त येतोय, मी आत्ताच घेतला सुगंध। हा ना, अद्रक बिद्रक नाही ना? अद्रक अजिबात नाही, अद्रक आज नाहीच आहे। आता आपण मक्याचं आणि लसूणचं पेस्ट टाकतोय। भाई यार काय डोकं लावतेस यार तू, नाद नाही तुझा। जवळजवळ 1 वाटी घेतलेला आहे मी। सुगंध बघ, सुगंध खतरनाक येतोय मित्रांनो, जबरदस्त सुगंध येतोय। हे ऍड केलंय आणि त्याच्यानंतर आपण शिमला मिरची घेतली आहे, एकदम बारीक बारीक तुकडे करायचे शिमला मिरचीचे, कारण आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे ना लास्टला,
तर मग ते असं हे नको व्हायला, गोळे नीट झाले पाहिजे. त्याच्यामुळे मग शिमला मिरची एकदम बारीक करून घ्यायची. सोबत मिरची सुद्धा, मिरची पण अशी बारीकच करायची. ते म्हणजे आपण नाश्त्याला वगैरे पण करू शकतो. कोणी गेस्ट आले, म्हणजे मी सॉरी टिफिनला मागे बघ तू पॉकेट केले होतेस ब्रेडचे, ते पण जबरदस्त, ते पण मस्त होते यार. काय होते एकदम चीजी पिझी. फक्त जराशी ते तेलातून अख्खे काढले ना म्हणून ते तेल होतं थोडंसं. बट मेन म्हणजे ते आपण लाटतो ना तो ब्रेड, तो एकदम चपटा झाला पाहिजे, म्हणजे त्यात तेल ऑब्झर्व होत नाही. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर ऍड करूया. फायनली असं तयार झालं. अजून बाकी आहेत गोष्टी. आता ह्याच्यामध्ये फक्त तिखट काय आहे तर मिरची आहे, 4 ते 5 मिरच्या आहेत. त्याच्यानंतर ब्लॅक पेपर, आपल्याला जेवढं तिखट हवंय तेवढं टाकायचं. चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. मी बटाटे शिजताना सुद्धा मीठ ऍड केलं होतं, तर आता थोडंसं कमी मीठ ऍड करूया. बटाटे शिजताना का मीठ ऍड करायचं, कारण बटाटे जेव्हा आपण खातो त्याच्यामध्ये मीठ नसतं. आपण जर वरून केलं तर ते मीठ एवढं लागणार नाही, मीठ मुरल्या जाणार. त्याच्यामुळे बटाटे नेहमी बॉईल करताना त्याच्यामध्ये मीठ ऍड करायचं. पेरी पेरी ते नंतर, त्याची मजा नंतर करायची आपल्याला. पेरी पेरीचा सॉस पण येतो बघ, आपण एकदा वडापाव खायला गेलेलो भाईंदरला. ते सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचंय. हाताने पण करू शकतो, हात स्वच्छ धुवून. त्याच्यानंतर चमच्याने सुद्धा, पण पहिले चमच्याने जेवढं होईल तेवढं मिक्स करून. मसाला बिसाला नाही टाकत त्याच्यात? नाही, मसाला वगैरे काहीच नाहीये. आता ऑलरेडी त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर आहे आणि त्याच्यानंतर मिरची आहे, त्याच्यामुळे ती टेस्ट येणार आपल्याला. काळी मिरी टाकणार थोडीशी, थांब आपण नंतर टेस्ट करून बघूया. आणि हा एक गोष्ट सांगायची मला, की कॉर्नफ्लॉवर आणि आपण लसूणची जी पेस्ट करतो ना, तेव्हा एकदमच जास्त फिरवायचं नाही. म्हणजे 1 सेकंड झाला, 2 सेकंड लगेच काढून घ्यायचं. कारण इथे थोडंसं माझं झालंय, म्हणजे मी तुम्हाला दरवेळेला सांगत असते की माझ्याकडून काही चुका जरी झाल्या किंवा काही झालं तरी पण मी तुम्हाला ॲज इट इज सगळं, तर मग मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत असते की माझ्या काही चुका झाल्या रेसिपीमध्ये किंवा नाही, तर ते पण मी तुम्हाला सगळं सांगणार. तर आता इकडे एक झालंय की आपल्याला जी कॉर्नफ्लॉवर आणि लसूणची पेस्ट करायची होती, ती ना थोडीशी अशी हलकी दरदरा बोलतो, पण दरदरा पेस्ट, तशी जाडसर पेस्ट हवी होती, पण ती इकडे पूर्ण पातळ झाली आहे. बट इट्स ओके, आपल्याला काय पाणी वगैरे याच्यामध्ये ऍड अजिबात करायचं नाहीये. पण तुम्ही काळजी घ्या, एकदा असं फिरवा तर लगेच काढून घ्या, म्हणजे हे आपले मक्याचे दाणे थोडेसे जाडसर राहिले पाहिजे. पण आता पण काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण एकजीव सगळं व्यवस्थित होतं. आपले फक्त बॉल्स झाले पाहिजेत व्यवस्थित, एवढंच आहे. याचे बॉल्स झाले पाहिजेत व्यवस्थित. मग मी काय बोलली? आपले, अरे म्हणजे ते आपले आपणच करतोय ना, याचे बोल ना. या मिश्रणाचे बॉल्स झाले पाहिजे. माय गॉड. आता मराठी भाषा जशी वळवावी तशी वळते. मराठी भाषेचे अनेकानेक अर्थ निघतात. तेच म्हणतो मी. इसके लिए तो मैं बीच बीच में हिंदी का वार्तालाप करता हूँ, जेणेकरून लोगों को एंटरटेनमेंट मिले. चला आता मिक्स करून झालंय, मी टेस्ट करून बघते. काही सुगंध तर बाप येतोय. स्पायसी थोडंसं हवंय आणि मीठ पण थोडं हवंय. आता मगाशी जसं मी बोललो की रात्रीचे वाजलेत, पण जेवलो नाही आपण, बिकॉज मम्मीसाठीच फक्त केलं होतं भाकरी वगैरे. आता मी म्हटलं ताई करतेच आहेस तर आपण जेवणाच्या उद्देशाने खाऊया ह्याला, म्हणून ते जास्त केलेलं आहे. थोडंसं शिमला मिरची बॉईल करून नाही घ्यायची आपल्याला, कच्चीच कापून घ्यायची आपल्याला. एकंदरीत काय आहे, रेसिपी करताना तुम्ही टेस्ट करत जा, कारण याच्यामध्ये मसाल्याचा वापर नाहीये, त्याच्यामुळे तिखट जो स्पायसीनेस आहे तो निश्चितच नाही येणार. त्याच्यामुळे कसं थोडासा नमकीन वगैरे आहे हा प्रकार, तर तुम्ही टेस्ट करत जावा आणि त्याच्यानुसार मग मीठ वगैरे टाकत जावा. अदरवाईज बाकी सगळं साहित्य जसं आहे तसंच करा. आपण गोळे करून घेऊया. बस एक नंबर भाऊ. अरे ते बॉल्स कशा कधी टाकते, चीज कधी काय करायचं? चीज, अरे चीज, मोझरेला चीजच राहून गेला आपला मेन विषय. माझ्या पट्ट्या, आपला मेन पाहुणाच इकडे बसलाय. मोझरेला चीज अभी चक्के खाते थे बाजू में रख के चटणी के साथ. ह्याच्यातच टाकायचे होते मला, अशी वाटवलं. हे गोंधळ होतच आमचा. तर हे आहे मोझरेला चीज, ते चीज बॉल्स. अच्छा ओके, त्याच्यासाठी असं मोझरेला चीज पाहिजे. पॅक करायचं हे पूर्ण. पॅक करायचं. तर हे एवढं राहून गेलं होतं, ते मात्र तुम्ही आठवणीने करा, नाही तर आमचं पण राहिलंच होतं. नाही तर नुसते चीज कॉर्न बॉलच्या ऐवजी कॉर्न बॉल्स झाले. भाई चीज जरा टाक, आणलं एवढं त्याच्यात जागा पण पाहिजे ना. गोळे मोठे कर ना. काय मोठे मोठे शिजायला प्रॉब्लेम होतो. ऍक्च्युली खूप इझी रेसिपी आहे ना, मला तर खूप आवडलं. मुलं तर आवडीने खातील.
तर आता आपले किती तिथे 3 बॉल्स तयार झालेले आहेत. हा एक चौथा बॉल आहे. तयार झालेले आहेत. आता हे एवढं सारण आहे. तुर्तास आपण थोडासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर भेटूया. तर खाण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो, हे तुम्हाला देखील माहिती आहे. आणि मी काय सगळेच असतात फूडी आहे की नाही. फूडचं नाव घेतलं की सबकी जी बैसी लबलबती है. तो वैसा ही विषय है दोस्तों. आज मस्त खाना बनने वाला. खाना क्या अभी ये खाना ही है. थोड़े रात के बजे है, वो कितने बजे तेवढं जाऊ द्या. बट आज हम लोग क्या पार्टी करेंगे मेरी जान. लेट्स गो. तो फायनली आपले बॉल्स तयार. सो फायनली चीज बॉल्स तयार झालेले आहेत गाईज. वेट इज ओव्हर बोलतात ना, तसा विषय आहे. म्हणजे आता एक एवढीशीच फक्त काय बोलतात प्रोसेस राहिलेली आहे. अँड देन आपण खायला तयार. सो ये देखो भाई साहब, नुसता नाद. आणि हा बघा ना कसा ढोबळा बनवला एकदम शेवटचा. तो माझा आहे, आपल्या वाट्याचा आहे तो. बाकी आता जी प्रोसेस आहे ती ताईच तुम्हाला सांगेल. तरी पण पुन्हा एकदा सांगते मी. आता हे आपले चीज कॉर्न बॉल्स तर तयार झालेले आहेत. फक्त फ्राय करायचे बाकी आहेत. आणि या मिश्रणामध्ये भेटले कॉर्नफ्लॉर, मैद्याचं पीठ, मीठ आणि मसाला. बस एवढ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत चवीनुसार फक्त. बट तुला माहितीये का एक महत्वाची गोष्ट जी झालीच पाहिजे, यातला जो चीज आहे ना तो मेल्ट झाला पाहिजे. ऑफकोर्स फ्राय केल्यावर मेल्ट होणार. बट बघूया ते तर आपण ओपन करून दाखवू ना. हा बट अरे तरी पण ते भाई टास्क आहे ना, तो मोठा टास्क आहे. मेल्ट होतंय की आणि नाही त्याचीच तर खरी मजा आहे. त्यालाच तर चीज बॉल्स बोलतात. तो हे फायनली तयार झालेलं आहे. आणि एक पेरी पेरी युज करायचं. ते कधी युज करायचं ते ताईच आपल्याला सांगेल. दुसरी गोष्ट म्हणजे की सुपर्ब झाले तयार. तेल अजून लागेल तर मी ऍड करते. आता याच्यामध्ये हे डीप करायचं. आपला बॉल आहे, चीज कॉर्न बॉल आहे, तो या मिश्रणामध्ये मिक्स करूया. त्याच्यानंतर याच्यामध्ये डीप करायचं आहे आणि नंतर मग तेलामध्ये फ्राय करायचं. सो आय एम एक्सायटेड. कसं लागतंय. सुगंध तर खूप छान येतोय. कारण शिमला मिरची, कॉर्नफ्लॉर, लसूणचा पण सुगंध येतोय. कोथिंबीर पण ऍड केली आहे त्याच्यामध्ये. सगळे म्हणजे छान असं एक वाटतंय. म्हणजे मला ना लाईक ही इंग्लिश डिश वाटते, अशी महाराष्ट्रीयन डिश वाटत नाहीये. महाराष्ट्रीयन डिश नाहीच आहे म्हणजे अशी वेगळी डिश वाटते. तोपर्यंत सुगंध जरा बघूया कसा वाटतोय. ते आपल्याला स्प्रिंकल करायचं नंतर त्या चीज बॉल्स मध्ये. हाय इसका भी अलग ही वाइब है क्या. ओए होए रब्बा जोगी मैं प्रैक्टिस चालू है. मैं प्रेम का प्याला पिया हर पल में सदिया जी. एक पल में सदिया जी आया. मैं जिया कसं मैं प्रेम का प्याला पिया एक पल में. तुला बापरे, तू काय असं करून घेतय. अरे खतरनाक. तेरी आवाज में लिंक तुटते ना भाई. तेरी आवाज में इतना दर्द है तो वो अपने आप वहाँ पे ठोके लगते हैं. तर ते ठोके रात्री झोपताना मारून घे छातीवर. मला पहिले बोलू दे. कडक. मैं प्रेम का प्याला नाही, तुझा जो दर्द असतो ना वो नाही आ रहा. तेल टाकून जाईल आणि मग मी उडेल. करते ना बात करते फील येऊ दे. मैं प्रेम का प्याला नाही तसं थोडीच आहे. मग अजून कसं आहे. प्रेम का प्याला पिया. डाऊन टू अर्थ. अप टू डाऊन नाही, डाऊन टू अप. डाऊन टू अप. मैं प्रेम का प्याला पिया खतरनाक. एक पल में सदिया जिया. आई शपथ मेलं. मैं प्रेम का प्याला पिया एक पल में सदिया जिया. मैं जिया हाँ मैं रब्बा जोगी ओए. ओके, आता फर्स्ट चीज बॉल मिश्रणात डीप करतो आपण व्यवस्थित. हा भाई आरामाचा प्रोसेस आराम से होण्याचे. 1 मिनिट हे इकडे तुला कसं इझी पडते. ह्याच्यातच डीप करायचं ना. आमच्या शेफला काय दिक्कत आली नाही पाहिजे. आता कार्यक्रम बिघडेल. आता हे थोडंसं पातळ झालं तरी चालेल. त्याच्यात काही टेन्शन नाही घ्यायचं. फक्त ह्याला हे पाणी लागल्याशी मात्र चिकट नाही पडतं. जबरदस्त. जबरदस्त बाई. मी एवढा तयार आहे ना त्या चीज बॉलला ओपन करून बघण्यासाठी आणि ते चीज मेल्ट झालेलं बघण्यासाठी. कारण भाई फर्स्ट टाइम आपण जी करतो ते पहिल्यांदा करतो आणि ह्याची जी एक्साइटमेंट लेवल आहे ना ती एकदम अप होऊन गेलेली आहे. तो फ्राय व्हायला येतोय चीज बॉल. आता आपण इकडे तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया. जास्त हे नको करू, टाईट नको करू. नाही टाईट नाही करायचं. भारी मस्त कलर आला यार.
सही. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे रेसिपीचा भांडार आहे. जास्त शिजायला टाइम नाही लागत नाही. किती मिनिटं लागतं तरी 1 मिनिट. कारण ते ऑलरेडी हे सगळं शिजवूनच घेतलेलं आहे. 2 बॉल्स इथे तयार झालेले आहेत मस्तच. एवढे मोठे जरी पाहिजे तर अगदीच लहान लहान ना. शेवटचा तर जरा जास्तच मोठा झाला बट हे जे आहेत बाजूचे ही साईज पाहिजे. आज सगळ्यात पहिले स्टार्ट ताई करणार आहे. त्या बॉलच्या आतलं जे चीज आहे ते मेल्ट झालंय का कारण ते महत्वाचं आहे. आणि अदरवाइज बाकी तर आपल्याला काही खायचंच आहे. बट वो एक्साइटमेंट रहती ना दोस्तों, वो अलग लेवल की रहते. फक्त ते नाही जरी झालं तरी आपल्यालाच खायचं आहे. सज्ज आहेस तू? एकदम. म्हणून माझं हे बाकी आहे. म्हटलं जरा पटकन एक्साइटमेंट लेवल वाढते ना. एक तिकडे ठेवलेला आहे तो काढूया करते. चला इथं देखो वडापाव. अरे भाऊ कड इकडे दाखवकडे काय इसको बोलते सैटिस्फैक्शन लेवल. खतरनाक खतरनाक. ये चेस्तो का चेयर्स. जबरदस्त ना. एवढं भारी झालं ना टेस्टला. थोडं तिखट पाहिजे. आता मी तिखटवाला व्यक्ती आहे म्हणून तिखट पाहिजे बट ज्यांना नॉर्मली तिखट लागतं त्याच्यासाठी उत्तम आहे. भाई तुम्हा तुला पप्पी. हे पण आपण ओपन करून बघूया. परत करायचंय. आता जरा कॉन्फिडन्स वाढला. हा बहुत बात तो सही आहे. मस्त. ही प्रक्रिया व्हायला पाहिजे. ऍक्च्युली जास्त चीज टाकलं असतं ना तर झालं असतं अजून चांगलं. इथे पण आहे. कडक. आपल्याला काय चीज मेल्ट झाल्याशी मतलब बाकी कसंही होऊ दे टेस्टला आहे हे महत्वाचं. बाकी तुम्ही बघताय आता समोरासमोर एकदम कसं झालं आणि क्रंचीनेस पण आहे. म्हणजे ही रेसिपी आपली येस. इथेच काय तर आपण शुभारंभ केलेला आहे. आणि हे चीज बॉल्स आहे ना, चीज कॉर्न बॉल्स गरम गरम खाण्यातच मजा आहे. हो हे आहे कारण हे गरम गरम खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती थंड खाण्यामध्ये नाहीये. कमाल आहे ना एकदम. एकदम जबरदस्त. हे कधी करू शकतेस ना तू. हा इन्स्टंट आहे नाश्त्याला वगैरे. आणि हे काय आता आपण जे आणलंय ते काय थोडा थोडाच याच्यात लागतं. म्हणजे जास्त काय संपण्यातलं पण नाहीये. ते 2 टायमाला युज होऊ शकतं. म्हणजे तुमच्या बनवण्यावर आहे. याच्या डबल जर बनवले तर मग हे काफी आहे. तर असे 2 वेळेला होतील एवढे. आता तर उत्कंठा एकच लागून राहिलेले. ताट घेऊन बसायची. भेटूया थोड्या वेळा. तरी पण एक बाकी राहिलं आपलं पेरी पेरी स्प्रिंकल करायचं त्याच्यावर. म्हणजे ते वरती टाकायचं. हा ते पण आपण दाखवणार आहे तुम्हाला. फायनली आपले चीज कॉर्न बॉल्स तयार झालेले आहे. असा कलर आलाच पाहिजे. मोस्टली असा कलर आला पाहिजे. आहे कधी खातोय असं झालेलं. आणि ते ताईने बघ असं सजवलंय. सो आता पेवळी पेवळी मम्मी की पवळी आहे. असं होतं काय बाई. असं वरून टाकायचं आहे मग तर नादच खुळा. सो इथे तुम्ही कोणते पण सॉस घेऊ शकता. अजून एक गोष्ट म्हणजे हा खतरनाक. आपला शेफच दमदार आहे. आई तर खातेच आहे. म्हटलं मी कशाची वाट बघतोय ना भाई. आपला बटाटा वडा घेऊया. हे रे देखो रे. मायो सोबत पण खाऊ शकता. खूपच छान. तारीफ करणं तेवढं कमी आहे कारण हे जे बनवलंय ना स्टफिंग जे आहे ना ते अजिबात म्हणजे त्रासदायक वगैरे नाहीये. लाईट वेट एकदम. वयस्कर मंडळी सुद्धा ह्याला आरामात खाऊ शकतात. आशा आहे की तुम्ही पण ट्राय कराल. की ट्राय करा. मस्त झालं. पण जी टेस्ट आहे ना ती एकदम अशी शांतवाली आहे. म्हणजे एकदम स्वर्गात गेल्यासारखी अशी टेस्ट आहे ऍक्च्युली. असं म्हणजे हेवी काय वाटणार नाही. काय जड खातं असं वाटणार नाही. सो हा बटाटे आहेत पण त्याच्यामध्ये कॉर्न पण आहे आणि कॅप्सिकम पण आहे. सो तुम्ही तुमच्या मुलांना देखील देऊ शकता टिफिन मध्ये. छान. खूपच म्हणजे काय वाखाणण्याजोग हे होत आहे. असली मजा. आणि आय होप तुम्हाला एकंदरीतच आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल रेसिपीचा. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. अशा नवनवीन रेसिपीज तुमच्यासोबत घेऊन येऊ. विथ ब्लॉग्स पण घेऊन येऊ. फॅमिली ब्लॉग्स. तर बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.